नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा। दुपारचा 1 वाजतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक खळबळजनक बातमी आहे। कळंब इथे महिला हत्या प्रकरणात आरोपींनी एक अतिशय थरारक अशी माहिती दिलेली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर हे आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपले होते, राहिले होते। पोलीस सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। मृतदेहा शेजारी बसूनच ते जेवणही करायचे। मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला आणि त्यानंतर त्या महिलेची गाडी घेऊन ते बाहेर पडले। त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केज इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेह आधी दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे हिचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा। अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। महिलेचा खून केल्यानंतर आरोपी रामेश्वर, अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। ओंकार कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओंकार, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते, मात्र पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, मुळात काय संबंध होते या महिलेसोबत या दोघांचे, आणि संपूर्ण प्रकरण जे आहे त्याची नेमकी दिशा कोणती आहे, काय पोलिसांकडून सांगण्यात येते? नक्कीच प्रज्ञा, जर पाहिलं तर 22 तारखेला हा जो खून आहे तो झालेला आहे अशी माहिती जी आहे ती आता कुठेतरी पोलीस सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर गुरुवारी पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की कळंब शहरातील द्वारका नगरी म्हणून एक वसाहत आहे आणि त्या ठिकाणी एका घरातून दुर्गंधी येत असल्याची फोन जो आहे तो स्थानिकांकडून पोलिसांना करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेले होते। नेमकं वास कुठून येतो हे जाणून घेत असतानाच बिडवे नावाची जी महिला आहे त्या महिलेच्या घरातून हा वास येत असल्याचं समोर आलं होतं आणि त्या घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला आणि तो मृतदेह जो आहे तो अक्षरशः सडलेल्या अवस्थेत आढळून आलेला होता आणि या मृतदेहातून अक्षरशः बाहेर पाणी येत असल्याचं पाहायला मिळत होतं। त्या महिलेच्या डोक्याला देखील मार लागलेला जो आहे तो कुठेतरी दिसून येत होता। याच अनुषंगाने पोलिसांनी पुढील जो तपास आहे तो करायला कुठेतरी सुरुवात केली आणि जे आहे ते कुठेतरी धक्कादायक बाबी जी आहे ती कुठेतरी समोर यायला सुरुवात झालेली होती। एकंदरीतच ही जी महिला आहे त्या महिलेचा वापर कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस जे आहे ते कुठेतरी जे आरोप करत होते की स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी त्यांचा मृतदेह जो आहे तो कळंबकडे आणण्यात येणार होता आणि त्याला वेगळं वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात येत होता। त्यासाठी एक महिला देखील ठेवण्यात आलेली होती। ही जी महिला आहे ती कुठेतरी हीच असल्याचा संशय जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलेला होता आणि याच अनुषंगानं पोलिसांनी देखील आता तपास करायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संदर्भातील 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो रामेश्वर उर्फ राण्या भोसले असं त्याचं नाव आहे, तो बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याचं सांगण्यात येत आहे। हा जो आरोपी आहे तो गेल्या काही 1 ते 1.5 महिन्यापूर्वी या बिडवे नावाच्या महिलेकडे कामाला आला होता। चालक म्हणून तो तिच्याकडे काम करत होता। काम करत असतानाच कुठेतरी त्यांच्यामध्ये काहीतरी अनैतिक संबंध आले असं देखील संशय जो आहे तो पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस देखील पुढील तपास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत आणि याच संबंधादरम्यान काही त्या महिलेनं या आरोपीचे काही लग्न व्हिडिओ आणि फोटोज काढले आणि त्या फोटोच्या आधारे ही महिला जी आहे ती कुठेतरी या आरोपीला ब्लॅकमेल करत होती आणि ते ब्लॅकमेल करत असतानाच कुठेतरी यामुळेच आरोपीनं जो आहे तो कुठेतरी धारदार म्हणजे जे काही आकार आहे ते डोक्यात ज्या महिलेच्या मारलं आणि त्यातूनच त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे। धक्कादायक बाब याच्यामध्ये ही आहे की ज्यावेळी हा खून करण्यात आला त्यानंतर हा जो आरोपी आहे तो 2 दिवस या महिलेच्या शेजारी झोपत होता। त्या मृतदेहाच्या शेजारीच तो त्या ठिकाणी बसून जेवण देखील करायचा। जी बाब आहे ती कुठेतरी नक्कीच धक्कादायक काय आहे आणि हे सगळं होत असतानाच कुठेतरी या मृतदेहातून दुर्गंधी येत असल्यानं त्यानं तिथून पसार झाला। त्या महिलेचीच गाडी देखील घेऊन तो या घराच्या बाहेर पडलेला होता। त्यानंतर बीड जिल्ह्यातील केज येथील एका आपल्या मित्राला त्यानं घेतलं आणि त्या मित्राला घेऊन तो परत त्या द्वारका त्या घरी आला आणि संपूर्ण जो प्रकार आहे तो त्याला सांगितला। ही डेड बॉडी देखील त्याला दाखवली आणि असं देखील आता सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळते की ज्यावेळी हत्या झाली त्या हत्येतील जे काही पुरावे आहेत ते देखील नष्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो राण्या भोसले आणि त्याच्या सहकार्याकडून यावेळी करण्यात आलेला आहे असं देखील जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीनं अंजली दमानिया आरोप करतायत की
ती जी महिला आहे ती हीच आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र असं सांगण्यात येते की अजून अद्याप या संदर्भातील कुठलेही ठोस पुरावे जे आहेत ते आमच्याकडे नाहीयेत. त्यामुळं सध्या पोलीस जे आहेत ते खरंच या दोन्ही हत्येचं काही कनेक्शन आहे का ते जोडून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं याच अनुषंगाने तपासाची दिशा देखील आता याच दिशेने कुठेतरी जाताना पाहायला मिळत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू देखील धनंजय देशमुख हे देखील आता दुपारच्या नंतरला कळंब पोलीस ठाण्याला भेट देण्याची शक्यता आहे. ते येथे भेट देऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे. तर ही महिला पोलिसांच्या मते जर त्या म्हणजे खून प्रकरणात जर वापरण्यात येणारी नसेल तर मग नेमकं कोणत्या महिलेचा वापर या सर्व प्रकरणासाठी करण्यात येणार होता या संदर्भातील प्रश्न देखील त्यांच्याकडून पोलिसांना विचारले जाणार आणि त्या संदर्भातील तपास त्या अनुषंगाने तपास देखील करण्याची विनंती देखील धनंजय देशमुख करणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या तरी समोर येते. नक्कीच. आणि या अनुषंगाने सध्या तपास सुरू असल्याचं कळतंय. त्यामुळे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि या प्रकरणात आणखीन काय काय बाबी समोर येतात हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. तुर्तास